नमस्कार, मी इनू. सध्या दापोलीतून माणगावकडे चाललो आहे. कोकणमध्ये आमची कॅन्सर प्रबोधन यात्रा होती सावंतवाडीपासून माणगावमध्ये मागच्या 4 दिवसांपासून. आणि आज दापोलीकडे जात असताना, प्रवासात असताना मला एक मेसेज आला. ॲक्च्युली कालच मेसेज आला होता. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक आहेत प्रदीप कोकरे, खोल खोल दुष्काळ डोळे यांचा, की जोरदार अभिनंदन भाई. मी म्हटलं कशाबद्दल? तर काल तो मेसेज झाला आणि मग आज सकाळी त्यांनी मला मेसेज टाकला की भाई, तुला राज्य शासन पुरस्कार मिळालेला आहे. आणि त्याची PDF त्यांनी टाकली आहे. तर अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलं 2 मिनिटासाठी की थेट राज्य शासनाचा पुरस्कार मला मिळाला आहे. आणि ती मला काल जाहीर झाला आहे आणि आज सकाळी कळत आहे. आणि आत्ताच जस्ट सूर्य उगवत आहे. आणि हे सगळ्या गोष्टी आहेत. मी खूप जास्त इमोशनल झालेलो आहे. आणि थँक्यू राज्य शासन, न्यूविरा पब्लिकेशन, शरद तांदळे सर, अमृता तांदळे मॅम, मला लेखक बनवलेले सगळे माझे मित्र परिवार, मदत करणारे पुस्तकासाठी. आणि थँक्यू की मला कॅन्सरमधून वाचवणारे सगळे डॉक्टर, नर्स. आणि सगळ्यात मोठं थँक्यू म्हणजे माझी आई आणि नाना नानी. थँक्यू व्हेरी मच. योगा म्हणजे आता मी कॅन्सर अवेअरनेससाठी यात्रा आहे आणि त्या यात्रेमध्ये असतानाच म्हणजे कॅन्सरसाठी ते पुस्तक लिहिलं, पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत व्हावी म्हणून, ना की पुरस्कार वगैरे मिळावा म्हणून ते पुस्तक लिहिलं होतं. पण आज मला पुरस्कार मिळाला आहे, राज्य शासन पुरस्कार प्राप्त लेखकाचे यादीत आता माझं नाव आहे. आणि योगायोग म्हणजे लक्ष्मीबाई टिळकांच्या नावाने तो पुरस्कार आहे. आणि मी टिळकांच्याच एरियामध्ये आहे, रत्नागिरी दापोलीमध्ये. खूप थँक्यू, बाय.